काल आपण बघितलं होतं ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, राईट. तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, एक मिनिट मला पण सुरू करावं लागेल, सो दॅट मला दिसतंय का नाही कळतं मला व्यवस्थित. वर जातो, ठीक आहे. व्हिडिओ पण क्लिअर आहे का रे सर्वांनी, जरा सांगा बरं. हो क्लिअर आहे. उद्या रविवारी क्लास नसणार बेटा, रविवारी फक्त एक्झाम असणार. उद्या तर तुम्हाला एक्झाम पण नसणार, एक्झाम तुमची एक आठवडा आड असणार. आता मागच्या वेळेस एक्झाम झाले म्हणून यावेळेस एक्झाम नाही. उद्या युट्यूबचं लेक्चर आहे का सर? युट्यूबचं युट्यूबवर आहे का सर उद्या? ठीक आहे, व्हिडिओ सर्वांना क्लिअर दिसतोय. मग ज्याला दिसत नसेल त्याच्याकडे रेंजचा प्रॉब्लेम असेल, एवढंच लक्षात ठेवा. ठीक आहे, आपली आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. सुरुवात केलेली आहे या गोष्टीची. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी मी तुम्हाला सांगितलं की ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, समजा ही अर्थ आहे, अर्थ पासून काहीतरी विशिष्ट हाईटवरती ही बॉडी आहे, h असेल, बॉडीचं मास m असेल, तर आपण पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय लिहितो बघा, परंतु हा फॉर्म्युला फॉर स्मॉल हाईट लागू होतो. फॉर स्मॉल h हा फॉर्म्युला लागू होतो. सर्व दिसते ना? हा ठीक आहे. हा म्यूट, सर्वांना म्यूट. एकच मिनिट. तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी अशा प्रकारे आपण बघितलेली आहे, mgh फॉर स्मॉल हाईट. आता हे स्मॉल हाईट साठीच फक्त लागू होते. आता ही h जर 0 असेल, म्हणजे जर बॉडी इथं असेल, तर तुमची पोटेन्शियल एनर्जी किती होणार? 0 होणार. इफ h इज इक्वल टू 0. h इज इक्वल टू 0 कुठं असते? h इज इक्वल टू 0 असते ऍट सरफेस ऑफ अर्थ. ऍट सरफेस ऑफ अर्थ. हे पृथ्वीच्या सरफेस वरती जर बॉडी येऊन बसली तर पोटेन्शियल एनर्जी त्याची 0 असते. बर, आता हा फॉर्म्युला आपण कसा वापरलेला आहे, किंवा हे जी कॉन्स्टंट समजतो आपण. आता ह्या पोटेन्शियल एनर्जी विषयी मी तुम्हाला सांगितलं की खूप जास्त डिटेल मध्ये पुढे चालून तुम्हाला आहे, खूप जास्त डिटेल मध्ये आहे, अतिशय डिटेल. एक चॅप्टरचा आहे वर्क एनर्जी अँड पॉवर म्हणून 11वी मध्ये, त्याच्यामध्ये इतकं डिटेल आहे पोटेन्शियल एनर्जी. पण सध्या काही काळजी करायची गरज नाही तुम्हाला. सध्या फक्त एवढं लक्षात ठेवा की असा एक फॉर्म्युला आहे, पण हा फॉर्म्युला रिअल फॉर्म्युला नाही. छोटे मोठे प्रश्न सोडवण्यासाठी हा फॉर्म्युला लागू होतो. ह्याच्यामध्ये जी कॉन्स्टंट आहे असं पकडलेला आहे. खरा फॉर्म्युला काय आहे पोटेन्शियल एनर्जीचा? जरा नीट लक्ष द्या, नीट लक्ष द्या. तुमच्या पुस्तकामध्ये फक्त फॉर्म्युला दिलाय पण त्यांचे अर्थ दिले नाहीत. हा फॉर्म्युला कुठून आला असं काही दिलं नाही, पण मी सांगतो तुम्हाला आता काय लक्षात ठेवायचं एवढंच लक्षात घ्या. पोटेन्शियल एनर्जीचा खरा फॉर्म्युला आहे -gm अपॉन r प्लस h. थोडं नीट लक्ष द्या, थोडं नीट लक्ष द्या बेटा, अतिशय कामाची गोष्ट आहे ही. पृथ्वी आहे किंवा कोणताही प्लॅनेट असेल, त्याचा मास m आहे, त्याची रेडियस r आहे, ही हाईट h आहे. तो पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला, खरा फॉर्म्युला आहे gmm अपॉन r प्लस h. तुम्हाला फक्त एवढंच दिलंय, ह्याच्यापेक्षा काहीच वेगळं दिलं नाही पुस्तकामध्ये. फक्त बाबा असा फॉर्म्युला असतो एवढंच सांगितलंय. मग आता ह्या फॉर्म्युल्यानुसार जर तुम्ही बघितलं, ह्या फॉर्म्युल्यानुसार जर तुम्ही बघितलं तर काय होते बघा बरं जरा. ह्या फॉर्म्युल्यानुसार जर बॉडी इथं असेल सरफेसवर, नीट लक्ष द्या, सरफेसवर असेल तर h किती होणार एवढं सांगा बरं मला, कमेंट करून सांगा. जर बॉडी सरफेसवर असेल तर मला h किती असणार हे कमेंट करून सांगायचे सर्वांनी. कम ऑन, h किती असणार? गुड गुड, व्हेरी गुड, हुशार हुशार हुशार, अतिशय सुंदर अतिशय सुंदर, खूपच छान.
अतिशय छान. ठीक आहे. मग बघा आता याच्यामध्ये आपण काय करू शकतो, वेगवेगळे फॉर्म्युले लिहिणार. बघा त्याच्यावरूनच ऍट सरफेस S इज इक्वल टू 0. मग S इज इक्वल टू 0 टाकल्यावर याचा अर्थ काय होणार, पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू मायनस GM अपॉन R. राईट, अशी होणार पोटेन्शियल एनर्जी. कारण का तर H तर 0 आहे, मग इथे लिहायची गरज नाही. मग H 0 असल्यामुळे पोटेन्शियल एनर्जी सरफेस ऑफ अर्थ ही होते. ही खूप कामाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. म्हणजे हा खरा फॉर्म्युला आहे. बर, त्याच्यानंतर आता आणखी मला सांगा, जर आपण त्या बॉडीला इन्फायनाइट अंतरावर घेऊन गेलो, खूप दूर घेऊन गेलो, तर हे इन्फायनाइट होतं. इन्फायनाइटचा अर्थ खूप मोठी संख्या, खूप मोठी संख्या. मग खूप मोठ्या संख्येमध्ये R जर मिसळलं तर काय होत नाही, खूप मोठी संख्या राहते, म्हणजे इन्फायनाइटच राहते ते. तो एक लक्षात घ्या. 10 मध्ये 1 मिसळलं तर 11 म्हणण्याला अर्थ आहे, किंवा 1 मध्ये 1 मिसळलं तर 2 म्हणण्याला अर्थ आहे. पण 1 कोटीमध्ये 1 मिसळलं तर काय अर्थ होतो का, मला सांगा बरं. त्याला काही तेवढा फरक पडतो का? येस और नो म्हणून सांगा. चला, 1 करोड मध्ये जर आपण 1 मिसळलं तर खूप जास्त फरक पडतो का? नो, काही फरक पडत नाही. ठीक आहे, आपण त्याला निग्लेक्ट करू शकतो बेटा. मग तसंच आहे, आपण त्या बॉडीला सरफेसवर आणलं, H 0 झालं, पोटेन्शियलचा फॉर्म्युला हा. मग ह्या बॉडीला खूप दूर नेलं, म्हणजे करोडो किलोमीटर नेलं. पृथ्वीची तर डायमीटर रेडियस आहे 6400 किलोमीटर, आणि आपण हाईट खूप दूर नेल्यावर तर करोडो झाली ना. खूप जास्त. किती झिरो लावा. एवढ्या मोठ्या संख्येमध्ये हे मिसळलं काय आणि नाही मिसळलं काय फरक पडत नाही. म्हणजे एवढ्या मोठ्या अनंत मोठ्या संख्येला एक छोटासा शब्द आहे इन्फायनाइट. मग त्याच्यामध्ये तुम्ही इन्फिनिटी मध्ये काही पण मिसळा, उत्तर इन्फिनिटीच येते. वेगळं काय उत्तर येत नाही. इन्फिनिटी मध्ये काही मिसळा, अनंत संख्येमध्ये काही मिसळा, अनंतच राहते. ठीक आहे. मग जर आपण बॉडीला इन्फिनिटीला नेलं, ऍट इन्फिनिटी, बघा असं लिहितो त्या, हे आडवं 8 आहे, त्याला इन्फिनिटी असं म्हणतात. जर बॉडीला इन्फिनिटीला नेलं तर बघा असं लिहितात, ऍट इन्फिनिटी. अरे खूप सुंदर गोष्ट आहे. ऍट इन्फिनिटी H इक्वल टू काय येते, इन्फायनाइट. दिस इम्प्लाइज पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू. आता ही खूप कामाची गोष्ट आहे. ज्यावेळेस हे इन्फायनाइट होते, बघा वर काय आहे, GM म्हणजे काहीतरी कॉन्स्टंट आहे, डिवायडेड बाय 2 किलो काहीतरी उत्तर येईल, डिवायडेड बाय 10 किलो काहीतरी उत्तर येईल, डिवायडेड बाय 100 किलो काहीतरी उत्तर येईल, डिवायडेड बाय 10⁸ किलो काहीतरी उत्तर येईल. आता मला सांगा, डिनॉमिनेटर मी काय करत चाललोय, इन्क्रीज करत चाललोय का डिक्रीज करत चाललोय? सांगा बरं जरा. I और D असं लिहायचं फटाफट. डिनॉमिनेटर इन्क्रीज करत चाललोय का डिक्रीज? कम ऑन. डिनॉमिनेटर म्हणजे खालची संख्या. काय करत गेलो मी, इन्क्रीज का डिक्रीज? यस, इन्क्रीज करत गेलो, लक्षात घ्या. ओ सॉरी, त्याच्या वर लिहायला जमणार. छान, ठीक आहे. बघा ते तुम्हाला दिसलं नसेल, बघा इकडे लिहितो, इथं लिहितो मी, त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात येत नसेल. बघा K डिवायडेड बाय 2, K डिवायडेड बाय 10, K डिवायडेड बाय 100, K डिवायडेड बाय 10⁸. तर डिनॉमिनेटर में इन्क्रीज करत चालू, बरोबर आहे. मग
जर मी डिनॉमिनेटर इन्क्रीज करत चाललोय तर मग मला सांगा काय होत असणार. डिनॉमिनेटर इन्क्रीज करत गेल्यावर त्याची व्हॅल्यू कमी कमी होत जाणार, बरोबर आहे. मग जर डिनॉमिनेटर मी एवढा वाढवला की त्याला इन्फायनाइट केलं, इन्फायनाइट केलं की ह्याची व्हॅल्यू झिरोच होते. जसं डिनॉमिनेटर वाढवतं तसं व्हॅल्यू कमी होते, राईट. म्हणून इन्फिनिटीला हे इन्फायनाइट होतंय आणि कोणत्याही गोष्टीला इन्फिनिटीनं भागलं की उत्तर झिरो येतं, एवढं लक्षात. कोणत्याही गोष्टीला इन्फिनिटीनं भागलं किंवा डिवाइड केलं. साऊंड क्लिअर येतो का रे? साऊंड क्लिअर येतो का एकदा सांगा बरं. ज्याला येत नाही तुमच्याकडे बघा प्रॉब्लेम असणार, बघा काहीतरी प्रॉब्लेम असणार. तर जर आपण इन्फिनिटीला गेलो तर पोटेन्शियल एनर्जी झिरो होते, हे लक्षात घ्या. दोन गोष्टी कळल्या बघा. पोटेन्शियल एनर्जी सरफेसवर किती आहे -gmm/r आणि इन्फिनिटीला किती आहे, झिरो आहे. ह्या दोन गोष्टी अतिशय कामाच्या आहेत पोटेन्शियल एनर्जी विषयी. मग आता पुढे 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 काय बघा. पोटेन्शियल एनर्जी चा खरा फॉर्म्युला हा कुठेही वापरायला, पण जर हाईट तेवढी जास्त नसेल, म्हणजे इथले एकच असेल अशी थोडीशी असेल, म्हणजे आपली बिल्डिंग, झाड, माउंट एव्हरेस्ट पण घ्या, म्हणजे पृथ्वीवर ज्या उंची आहेत ना छोट्या मोठ्या उंची, त्याच्यासाठी हाईट ही छोटीच असते. छोटी म्हणजे 100 किलोमीटर पर्यंत, किंवा तुम्ही असं समजा की छोटी म्हणजे 50 किलोमीटर पर्यंत जर हाईट असेल तर काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यासाठी तुम्ही हा फॉर्म्युला वापरायचा पोटेन्शियलचा, mgh. आता तुम्हाला नाही कळणार ह्या आणि ह्या फॉर्म्युल्यामधलं रिलेशन, तुम्ही टेन्शन घेऊ नका त्याचं. हे रिलेशन कळणं अवघड आहे, ते तुम्हाला 11th मध्ये कळेल. फक्त एवढंच लक्षात घ्या, फॉर स्मॉल हाईट यू कॅन यूज mgh. तुमच्या दररोजच्या जीवनामध्ये म्हणजे प्रॉब्लेम तुम्ही 10वीचे सर्व ह्याच्याने सोडवायचे 10वीचे प्रॉब्लेम. परंतु खरा फॉर्म्युला पोटेन्शियलचा हा आहे. आणि ह्याच्यावर हे कळतंय की पोटेन्शियल एनर्जी झिरो पण असू शकते आणि पोटेन्शियल एनर्जी निगेटिव्ह पण असू शकते. लक्षात आलं का? पोटेन्शियल एनर्जी झिरो पण असू शकते आणि पोटेन्शियल एनर्जी निगेटिव्ह पण असू शकते. आलं का लक्षात? परंतु ह्या फॉर्म्युल्यानुसार मात्र पोटेन्शियल एनर्जी झिरो एक असू शकते आणि पॉझिटिव्ह असू शकते. ठीक आहे, एवढंच लक्षात ठेवा. सध्या तुम्हाला काम करायचं हे फॉर्म्युल्यानं. हा फॉर्म्युला काय करतो त्याचं एक छोटस काम आहे तुमच्या पुस्तकात, म्हणून हा घेतलाय. खरा फॉर्म्युला हाच आहे, ठीक आहे. पण प्रश्न तुम्हाला याच्यानं सोडवायचे, ते कसं काय सुटतात हे तुम्हाला आता कळणार नाही, 11th मध्ये कळेल. पोटेन्शियल एनर्जी जर ह्या फॉर्म्युल्याने बघितलं तर निगेटिव्ह पण असू शकते. बघा ह्या फॉर्म्युल्याने जर बघितलं तर निगेटिव्ह पण येऊ शकते आणि झिरो पण येऊ शकते. त्या फॉर्म्युल्यानुसार झिरो येते किंवा पॉझिटिव्ह येते. ठीक आहे, तुम्ही सध्या पोटेन्शियल एनर्जी विषयी इकडचं एवढं तेवढं लिहून घ्या. ओके, सर्वजण लिहित आहेत, माझं लक्ष आहे. आता एक लक्षात घ्यायचंय, ज्याचा व्हिडिओ ऑन नसणार त्याला मी किक आउट करू शकतो. लक्षात घ्या, खूप गरजेचं आहे व्हिडिओ ऑन असणं. कोणी टाइमपास करण्यासाठी आलं नाही पाहिजे इथं. गुड, व्हेरी गुड. हा, बोर्ड दिसत नाही का बेटा? ओके ओके. नेटवर्क प्रॉब्लेम असला तरी एक वेळच दाखवायचं मला चेहरा. साठी mgh आहे
आणि लार्ज हाईट साठी मायनस GMM/R+H हा फॉर्म्युला आहे पोटेन्शियल एनर्जीचा. एवढं आपण पाहिलेलं आहे. आता आपला नेक्स्ट टॉपिक बघायचा आहे एस्केप वेलॉसिटी. चला एस्केप वेलॉसिटी टाका बरं फटाफट. एस्केप वेलॉसिटी प्रॉब्लेम घेताना मी एक वेळ सर्व रिवाइज करतो, काळजी करू नका, कसलीही काळजी करू नका. चला एस्केप वेलॉसिटी लिहायचं. एस्केप वेलॉसिटी सिंपल गोष्ट आहे बघा. एस्केप वेलॉसिटी म्हणजे काय आहे अगोदर तिचा अर्थ डेफिनेशन समजून घेऊया. ठीक आहे. आता समजा ही एक अर्थ आहे. ठीक आहे. कोणतंही एक प्लॅनेट आहे पण आपण अर्थ पकडूया. ठीक आहे. तर ह्या अर्थ वरती जो ऑब्जेक्ट आहे कोणताही ऑब्जेक्ट असेल, मग ह्या ऑब्जेक्टला समजा इथं आहे कुठं आहे, इथून फेकलं की तुम्हाला माहिती आहे असा जातो आणि पुन्हा वापस येतो. अरे हे पटलं काय? हे पटण्यासारखं आहे का? तुम्ही म्हणसाल सर असा फेकल्यावर असा खाली जायला पाहिजे मार्ग 1 न, पण मी म्हणतोय की असा जाऊन असा येतो मार्ग 2 न. कोणता मार्ग पाथ कोणता करेक्ट आहे 1 का 2? चला कमेंट करून सांगा बरं मला 1 और 2 कोणता पाथ करेक्ट आहे 1 और 2? चला डोक्याचा वापर असतो बेटा. ही पृथ्वी आहे पृथ्वी, म्हणून तर म्हणतोय लॉजिक कडे लक्ष द्या, लॉजिक कडे. हेच तर तुम्ही आतापर्यंत कधी समजलेलं नसते. पाठांतर सर्वांना जमतंय बट लॉजिक बजाव द्या, ते सोडून द्या. आता इथं सांगा, इथे एखादा पर्सन आहे त्याने जर बॉल वर फेकला, आता एक लक्षात घ्या, बॉल वर फेकला म्हणजे एक्झॅक्टली वर फेकला की, म्हणजे मी थोडासा बाजून रस्ता घेतोय, एक्झॅक्टली वर फेकला थोडासा तिरपट असेल तर हा रस्ता 1 यायचा आणि हा रस्ता 2. तर मला सांगा आता, सॉरी ह्याला आपण 1 म्हणूया आणि ह्याला 2 म्हणूया पुन्हा एकदा. आता सांगा बरं मला कोणत्या रस्त्याने जाईल हा बॉल, कोणत्या मार्गाने जाईल फटाफट बघा. आता तुम्ही कशा प्रकारे चुकताय बघा. तुम्हाला इथं कळतंय बरं ठीक आहे. चला आणखीन एक तुमच्यासाठी. चला इकडे एक पर्सन आहे, इथं कोणतरी उभा टाकलाय माणूस, त्याने इथून बॉल फेकला असा इकडं, तर हा पुन्हा एकदा रस्ता 2 आणि हा रस्ता 1 दिसतोय ना. हा सांगा त्या ठिकाणी सांगा कोणत्या मार्गाने जाईल, ह्या ठिकाणी सांगा कोणत्या मार्गाने बॉल जाईल. बर मग ह्या ठिकाणी कोणत्या मार्गाने जाईल आता ते सोडून द्या. आता थांबा, स्टॉप, कॉमेंट स्टॉप. आता सांगा ही इकडची केस जी आहे, आपल्याकडे एकूण केसेस किती आहेत रे? ए बी सी. चला ए मध्ये कोणता मार्ग असेल वापस यायचा आता सांगा बरं जरा. ए मध्ये आता करेक्ट आलं. त्याचं रिझन आहे, तुम्हाला अगोदर इथली केस कळली की मग इथली कळली. बाळांनो तुम्ही जे दररोज बघता त्याच्यावर पृथ्वी अशी खूप मोठी असते, खूप मोठी, अतिशय मोठी. मग तुम्ही इथं उभा टाकून जर बॉल फेकला असा तर ते असा गेल्यासारखा म्हणजे असा जातो. पण इथं जी आहे ती हीच पृथ्वी आहे. इथं खाली कशाला जाईल, इकडे त्याला कोण ओढेल? इथं बॉल गेला की त्याला ओढणार पृथ्वी, इकडे ओढणार ना की इकडे. इकडे कोण आहे ओढायला? कोणीच नाही. मला सांगा इथल्या एका माणसाने आता डी केस घेऊ, त्यानं जर बॉल असा इकडे फेकला तर हा बॉल असा वापस येईल पुन्हा इकडं का खालीच निघून जाईल? सांगा बरं जरा मला. मार्ग 2 मार्ग 1. चला सांगा. आता हुशार झाले का नाही? आता कळलं राईट की कोणत्या मार्गाने बॉल जात असतो ते सर्व लॉजिक आहे. लक्षात घ्या की अर्थ आहे तर अर्थ प्रत्येक गोष्टीला स्वतःकडे ओढते हे तर सांगितलेलं आहे. पुन्हा द ग्रेट सायंटिस्ट न्यूटनने, बरोबर आहे का? ड्यू टू ग्रॅव्हिटी अर्थ अट्रॅक्ट्स एव्हरी ऑब्जेक्ट टुवर्ड्स इटसेल्फ. मग ते स्वतःकडे ओढणार म्हटल्यावर मला सांगा असं टाकल्यावर ते स्वतःकडे ओढते पुन्हा एकदा.
हे माहित पाहिजे, कारण आपण दररोजच्या जीवनात असं समजतो की आपण वरच आहोत, इथं तसं नाहीये. ऍक्च्युली आपण इथं नाहीच आहे. हे तर काय आहे बेटा, हे तर नॉर्थ पोल आहे, हे तर साऊथ पोल आहे. आपण इथं आहेत का नॉर्थ आणि साऊथ पोलवर? नाही, आपण इथे आहेत कुठेतरी विषुववृत्ताच्या जवळ. मे बी आपण इथं असू किंवा थोडेसे विषुववृत्ताच्या थोडेसे वर आहोत. इथं इंडिया थोडासा वर आहे, राईट. म्हणजे आपण असे आहेत बघा उभा टाकलेली इथं सध्या. कसे उभा टाकलेले बघा बरं, मला सांगा बरं कोण सांगते बघा. चला आता आणखी आपण समजा ह्या पॉइंटला आहोत पृथ्वीच्या, तर आपण हे एक्स पद्धतीने उभा टाकलो का अशा वाय पद्धतीने उभा टाकलो? चला कोण सांगतंय दोन्हीपैकी कोणती पद्धत करेक्ट आहे? आपण उभा टाकलेली पद्धत कोणती करेक्ट आहे सांगा. दिसतंय का रे? मग ठीक आहे, कोणती पद्धत करेक्ट आहे, एक्स और वाय? शाबाश, आता हुशार झाले तुम्ही, राईट. वी विल बी ऑलवेज परपेंडिक्युलर टू दी अर्थ. व्हर्टिकल दिशा, तुम्ही आता नीट लक्षात घ्या, तुम्हाला आता कळत आहे तर मी सांगतोय पुन्हा पुढचं थोडस. ही अर्थ आहे, तर अर्थ साठी व्हर्टिकल म्हणजे काय असते? समजा ह्या पॉइंटला कोणतरी असेल तर ह्याला व्हर्टिकल आणि ह्याला हॉरिझॉन्टल आपण म्हणणार नाही. नो 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 नो. व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल त्या त्या ठिकाणी कसं असणार माहितीये का? ह्या पॉइंटला परपेंडिक्युलर ह्याला म्हणणार व्हर्टिकल आणि ह्या टँजंटला म्हणणार हॉरिझॉन्टल. इथं व्हर्टिकल काय असणार की हे व्हर्टिकल आणि हे हॉरिझॉन्टल. इथं व्हर्टिकल काय असणार, हे व्हर्टिकल आणि हे हॉरिझॉन्टल येणार. लक्षात घ्या, मला वाटतं तुम्हाला पॉइंट कळतोय. आणि या पॉइंटला हे व्हर्टिकल आणि हे हॉरिझॉन्टल. हे थोडंसं मॅथमॅटिकल आहे, जर तुम्हाला कळलं नसेल तर टेन्शन पण घेऊ नका. पण एवढंच कळलं पाहिजे की पृथ्वीवरती ज्या वेळेस पर्सन उभा टाकतो त्यावेळेस कसं उभा टाकतो. बऱ्याच जणांना असं वाटतं, आणि तुम्हीच नाही, तुम्ही तर 10th मध्ये आहात, इव्हन खूप चांगल्या कॉलेजमध्ये आम्ही होतो, तर तिथे एक माझा मित्र होता, त्याला पण हे कन्फ्युजन होतं. लक्षात घ्या. तर हे बघा, इथं जर पर्सन उभा टाकला असेल तर तो असा उभा टाकलेला असतो, ना की असा. आपल्याला वाटतं की असा उभा टाकला असेल. नो, असा नाही. असा इथं असेल तर असा असतो बघा. इथं असेल तर हे बघा असं. इथं असेल तर कसा उभा टाकला माहितीये का? असा नाही. असा नाही, कळलं का? इथं असेल तर तो असा उभा टाकलेला आहे, हे बघा असा. आणि त्याच्यासाठी वर म्हणजे हे आकाश इकडे दिसतंय, त्याला झेपायले का रे? येस और नो सांगा बरं एकदा. डोक्यामध्ये जातंय का सांगा एकदा, मी जे सांगतोय ते. असं एकदम छान, एकदम छान, अतिशय छान. इथं असेल तर हे बघा असं, असा उभा टाकलाय. इथं हे असा. त्याच्यासाठी आकाश कुठं दिसतंय? इकडं नाही म्हणायचं, त्याच्यासाठी वर म्हणजे हे आकाश दिसतंय. इथं चांदण्या दिसतात त्याला, बरोबर का? आता तुमच्या लक्षात आलं असेल. त्यानं जर विहीर खोदली तर असा नाही खोदत जाणार तो, असा खोदत जाणार इकडे विहीर. हे बघा इकडं, राईट, सेंटर कडे इकडे खोदत जाणार विहीर. यानं जर विहीर खोदली तर इकडे खोदत जाणार, यानं विहीर खोदली तर इकडे खोदत जाणार. इथं जर बॉल फेकला त्याने तर असा वर फेकणार इकडं, हे झालं वर त्याच्यासाठी, आणि बॉल असा खाली येणार. इमॅजिन करा, त्यानं जर बॉल फेकला तर इकडे फेकणार आणि बॉल असा खाली येणार. मला वाटतं एक नवीन कन्सेप्ट तुम्हाला चांगल्या प्रकारे मी सांगितलेला आहे. फिजिक्स मध्ये अतिशय छान छान कन्सेप्ट आहेत, अतिशय छान छान. जेवढा विचार करताल तेवढं कमी. तर पुढे बघूया आपण आता. समजा आता एस्केप व्हेलॉसिटी विषयी पाहायचंय आपल्याला. समजा ही अर्थ, समजा एखादी बॉडी इथं आहे. समजा या बॉडीला जर तुम्ही इकडे वर फेकला, आता हे वर झालं इकडे, काय वर फेकलं तर ती बॉडी अशी जाऊन अशी येते. बरं, थोडं आणखीन जोरात फेकलं पुन्हा अशी येते. का? कारण का तर वर फेकलं ती इथं गेल्यावर तिची व्हेलॉसिटी 0 होते आणि तिला पुन्हा इकडं अर्थ स्वतःच्या ग्रॅव्हिटीने इकडं ओढते. आणखीन वर फेका, बॉडी अशी. आणखीन वर फेका, बॉडी अशी वापस येईल. लक्षात येत असेल तुमच्या, राईट? बॉडी वापस कुणामुळे आली सांगा बरं मग आता. बॉडी वापस कुणामुळे आली सांगा एकदा, सांगा सांगा. जी, व्हेरी गुड, अतिशय सुंदर. ड्यू टू ग्रॅव्हिटी. द बॉडी इज रिटर्निंग टू द अर्थ ड्यू टू ग्रॅव्हिटी. पण ग्रॅव्हिटीची ताकद जसजसं दूर जातो तसतसं ग्रॅव्हिटीची ताकद वाढत जाईल का वीक होत जाईल सांगा बरं जरा मला. इन्क्रीज होत जाईल का डिक्रीज होत जाईल ग्रॅव्हिटीची ताकद?
ते पण सांगा. व्हेरी गुड, अतिशय सुंदर, खूपच छान उत्तर. डिक्रीज होत जाईल. सो द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी गोज ऑन डिक्रीजिंग. मग एक अशी वेळ येते बेटा, अशी वेळ येते ह्या बॉडीला एवढ्या जोरात फेकलं जातं की बॉडी एवढ्या दूर जाते म्हणजे इन्फायनाइट अंतरावर जाते. आणि मग तिथं गेल्याच्या नंतर आपण बघितलेलं आहे की तिथं पृथ्वीचा फोर्स 0 असतो. इन्फिनिटी अंतरावरती पोटेन्शियल एनर्जी पण 0 आणि पोटेन्शियल एनर्जी नंतर फोर्स पण 0. कारण फोर्स मध्ये काय आता ह्या दोघांच्या मध्ये आता अंतर झालं इन्फायनाइट. आणि फोर्स काय असतो, G(m)(m)/r². हे अंतर जर इन्फायनाइट झालं तर मी तुम्हाला सांगितलं की कशाला इन्फिनिटीने डिवाइड केलं की 0. म्हणजे इन्फिनिटी पर्यंत जर एखादी वस्तू गेली, इन्फिनिटी पर्यंत जर वस्तू एखादी गेली तर तिथं मात्र ग्रॅव्हिटी किंवा जी किंवा पोटेन्शियल एनर्जी पण म्हणू शकता तुम्ही, तिथं गेल्याच्या नंतर ग्रॅव्हिटी 0 होते, पृथ्वीचा इन्फ्लुएन्स 0 होतो. आणि म्हणून पृथ्वीचा इन्फ्लुएन्स एकदा 0 झाला की ह्या बॉडीला वापस पृथ्वी आणू शकत नाही, जसं की इथं आणत आहे. म्हणजे ह्या बॉडीला इथं असं जोरात फेकायचं की जेणेकरून ती इन्फिनिटी पर्यंत गेली पाहिजे. आणि इन्फिनिटी पर्यंत गेली की मग ती वापस येऊ शकत नाही. पण ह्या बॉडीला जोरात फेकण्यासाठी इथं आपल्याला काहीतरी व्हेलॉसिटी द्यावी लागेल. समजा तुम्ही इथं 2 मीटर पर सेकंद फेकलं, राईट. आणखी पुन्हा एकदा चला. समजा तुम्ही बॉडीला 1 किलोमीटर पर सेकंद फेकला. आता मी जरा डायरेक्ट गेलो जोरात. 1 किलोमीटर पर सेकंद म्हणजे एवढं सोपं नाही. तुम्ही जे दररोज बॉल फेकता ना ते 10 किलोमीटर 50 किलोमीटर पर सेकंद असते. शोएब अख्तर बॉलिंग टाकतो, सर्वात फास्टेस्ट आहे, तर त्याची स्पीड किती आहे चला कुणाला माहिती आहे का त्याची हायेस्ट स्पीड? कमॉन, तुम्ही असलं सांगा कमेंट करून. शोएब अख्तर माहित असेल बघा तुम्हाला. यस, एनीबडी माहित पाहिजे असं जनरल नॉलेज? कुणाला तरी माहिती आहे का रे? चला, कुणालाच माहित नाही. 52 नाही, 52 खूप कमी झालं. 52 मीटर पर सेकंद नाहीये बेटा. शोएब अख्तरची खूप जास्त आहे. 162 मीटर पर सेकंद. 161 टू 162 किलोमीटर पर आवर आहे. म्हणजे एवढ्या फास्ट त्याची स्पीड आहे, लक्षात घ्या. 162 किलोमीटर पर आवर. 162 किलोमीटर पर आवर म्हणजे ट्रेन पेक्षाही फास्ट. ट्रेन सहसा 100 ने जाते, 100 किलोमीटर पर आवर. तर किलोमीटर सोडून द्या, किलोमीटर पर आवर नाही, मी तर किलोमीटर पर सेकंद म्हणतोय. 1 किलोमीटर पर सेकंद ह्या पृथ्वीवर कोणीच पळत नाही. विमान देखील एवढं फास्ट पळू शकत नाही. मला वाटतं विमानाची स्पीड किती असते? 700 किलोमीटर पर आवर. मग ह्याला जर किलोमीटर पर सेकंद एका सेकंदात जर म्हणलं तर खूप कमी जाणार आहे. आलं लक्षात? म्हणजे विमानाची स्पीड मला जर आठवत नाही, माफ करा, हे सांगता येत नाही मला एक्झॅक्टली, परंतु एका सेकंदाला किलोमीटर पर सेकंद पळणं खूप अवघड आहे, कोणीच पळत नाही. मग समजा एखादी वस्तू 1 किलोमीटर पर सेकंद फेकली तर ती अशी वर जाऊन वापस. त्याच्यानंतर 2 किलोमीटर पर सेकंद फेकली तर आणखी जास्त वर जाऊन. समजा 3च्या स्पीडनं फेकली तर आणखी जास्त वर येईल. मग एक स्पीड अशी येते पृथ्वीसाठी, तिची व्हॅल्यू आहे 11.2, की त्यावेळेस जर त्या स्पीडनं जर तिला फेकलं तर ती अशी जाते इन्फिनिटीलाच निघून जाते. आणि एक वेळेस इन्फिनिटीला गेली की पुन्हा ती वापस येत नाही. मग ही स्पीड, मग मला सांगा आता 11.2 किलोमीटर पर सेकंद जर ह्या बॉडीला फेकलं तर ही इन्फिनिटीला चाललंय आणि वापस येत नाही. मग समजा मी 11 पॉईंटच्या नंतर 12 न जर फेकलं किलोमीटर पर सेकंद तर ही वापस येईल का नाही एवढंच सांगा. नो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला एवढं लक्षात आलं की पृथ्वीवरती 11.2 किलोमीटर पर सेकंद याच्यापेक्षा कमी स्पीडनं फेकलं की बॉडी वापस येते आणि 11.2 पेक्षा जास्त फेकलं की बॉडी वापस येत नाही. मग ही कमीत कमी स्पीड आहे. ही कशी आहे? मिनिमम व्हेलॉसिटी आहे. दिस इज मिनिमम व्हेलॉसिटी. ह्याच्यापेक्षा कमीनं फेकलं की बॉडी वापस येते, ह्याच्यापेक्षा जास्त फेकलं की बॉडी वापस येत नाही. मग ही मिनिमम स्पीड, ज्या स्पीडने ह्या बॉडीला फेकावं लागतंय जेणेकरून बॉडी वापस येत नाही किंवा बॉडी निघून जाते. निघून जाणे म्हणजे एस्केप होणे. एस्केप होणे म्हणजे काय रे? निघून जाणे, सुटकारा होणे. अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्ड मधून बॉडीचा सुटका होतो. सुटका काय? निघून जाते, एस्केप होते, पळून जाते. लक्षात आलं असेल का? रॉकेट. व्हेरी गुड. असंच
म्हणजे एस्केपचा अर्थ तुम्हाला कळला असेल, निष्ठून जाणे. मग बॉडी 11.2 किलोमीटर पर सेकंद ह्या स्पीडनं फेकली की निष्ठून जाते, त्याच्यापेक्षा जास्त नाही जमते, म्हणून ह्याला म्हणतात मिनिमम स्पीड. आणि हिलाच म्हणतात एस्केप व्हेलॉसिटी. हिलाच काय म्हणतात? एस्केप व्हेलॉसिटी. एस्केप व्हेलॉसिटी काय आहे? मग कमीत कमी स्पीड. एस्केप व्हेलॉसिटी इज द मिनिमम स्पीड किंवा कमीत कमी स्पीड की ज्यानं फेकल्यावर बॉडी अर्थच्या इन्फ्लुएन्स पासून निघून जाते. तर तुमच्या पुस्तकामध्ये काय डेफिनेशन दिली आहे बघा एकदा. मिनिमम व्हेलॉसिटी that should be given to the body so that body escapes the earth's gravitational pull and does not fall back on the earth. Definition चा अर्थ कळला का बघा जरा. काय म्हणतोय मी? minimum velocity that should be given to body so that body escapes the earth's gravitational pull and does not return back or come back is called escape velocity, right? So तुम्ही अगोदर डेफिनेशन लिहून घ्या, मी सांगतो तशी. एस्केप वेलोसिटी ची डेफिनेशन लिहा. एस्केप वेलोसिटी, the minimum velocity that should be given to a body on the surface of earth, the minimum velocity that should be given to a body on the surface of earth, so that body escapes the earth's gravitational pull, so that body escapes the earth's gravitational pull and does not fall back पाहिजे ते बघा स्क्रीन वरती तर डेफिनेशन आहे. हे बघायचं. minimum velocity that should be given to the body on surface of earth so that body escapes the earth's gravitational pull and does not fall back on the earth. Is called escape velocity. Is called escape velocity. तर बघा एक वेळेस फटाफट तुम्ही विसरू शकता. फटाफट एक वेळेस सांगतो मी काय काय झालं आहे ते. विसरायचं नाही. ग्रॅव्हिटेशन हा चॅप्टर फिजिक्सचा चॅप्टर आहे, विसरून जमत नाही. फटाफट बघा, असं क्विक रिव्हिजन कसं होतं तुमचं पण झालं पाहिजे. बघा आपण काय काय बघितलेलं आहे ग्रॅव्हिटेशन मध्ये. नंबर 1 आपण बघितलं ऍपल फॉल होतो न्यूटनच्या डोक्यावरती, असं झाडाखाली बसलेला आहे. मग त्याच्यानंतर न्यूटन विचार करतो की ऍपल खालीच का पडला, वर का गेला नाही. मग त्याच्यावरून असं सांगितलं की मी पृथ्वीवर बसलेलो आहे आणि पृथ्वी ऍपलला व्हर्टिकली डाऊनवर्ड ओढते. मग त्यानं म्हटलं की अर्थ अट्रॅक्ट्स एव्हरी ऑब्जेक्ट टुवर्ड्स इटसेल्फ, परपेंडिक्युलर दिशेमध्ये अट्रॅक्ट करते टुवर्ड्स द सेंटर. मग त्यालाच त्याने काय म्हटलं
ग्रॅव्हिटी, आणि हा फोर्स कसा असतो, ऑलवेज अट्रॅक्टिव्ह असतो. दोन बॉडी मधला फोर्स ऑलवेज अट्रॅक्टिव्ह असतो. मग अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो, परंतु मग ह्याच्याविषयी डिटेल मध्ये पुढे बघण्याच्या अगोदर आपण मध्येच केपलर बघितला. केपलर विषयी काय बघितलं, सर्वात पहिले आपण बघितलं की इलिप्स नावाची गोष्ट असते. इलिप्सला एक असतो मेजर ऍक्सिस, दुसरा असतो मायनर ऍक्सिस. इथं असतो एक फोकस, दुसरा असतो इथं फोकस. तो मग काय म्हणतो, आणि इलिप्सचा प्रत्येक पॉइंट, कोणताही पॉइंट घ्या, त्याची दोन फोकस पासूनची बेरीज, अंतराची बेरीज सेम राहते. मग केपलरचे लॉ आहेत 1 2 3. पहिला लॉ काय म्हणतो की कोणताही प्लॅनेट इलिप्स भोवती फिरत असतो आणि त्याचा स्टार कोणत्या तरी एका फोकस वरती असतो. हा झाला पहिला लॉ. दुसरा लॉ काय म्हणतो की बाबा ह्या स्टार पासून प्लॅनेट पर्यंत जी रे सोडलेली आहे त्याला रेडियस वेक्टर म्हणतो आपण, आणि हा रेडियस वेक्टर इक्वल टाइम मध्ये इक्वल एरिया ट्रॅव्हल करतो. म्हणजे ह्याची एरियल व्हेलॉसिटी इक्वल असते. काय असते, एरियल व्हेलॉसिटी इक्वल असते. त्याच्यानंतर तिसरं काय सांगतो, ह्या बॉडीला पूर्णपणे राऊंड मारण्यासाठी लागणारा वेळ त्याला आपण म्हणतो टाइम पिरियड, आणि ह्या बॉडीचा स्टार पासूनचा ऍव्हरेज डिस्टन्स त्याला आपण म्हणूया आर. तर टी स्क्वेअर इज प्रोपोर्शनल टू आर क्यूब असं सांगितलेलं आहे, किंवा टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब हे एक कॉन्स्टंट असतं हे बघितलेलं आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. तर त्याच्यामध्ये काय म्हणतो न्यूटन की फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ m1 and m2 and it is inversely proportional to the square of distance between them. ही एक बॉडी आहे, ही दुसरी बॉडी आहे, ह्या दोघांमधला अंतर, ह्या दोघांमधला अंतर r आहे, याचं मास m1 आहे, याचं मास m2 आहे. ह्या दोघांना जर कंबाईन केलं तर f is proportional to g m1 m2 अपॉन r स्क्वेअर होते. ह्याला म्हणतात प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट किंवा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. काय म्हणतात, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट ची व्हॅल्यू आहे 6.67 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. इथपर्यंत आपण बघितलं. त्याच्यानंतर बघितलं की हे युनिव्हर्सल का आहे, तरी कुठेही गेलं तर चेंज होत नाही. त्याची व्हॅल्यू बिलकुल चेंज होत नाही. कुठल्याही तुम्ही पाण्यात न्या, तेलात न्या, पुन्हा आणखी बेंदारात न्या, कशातही न्या, चिखलात न्या, कशातही न्या, त्याची व्हॅल्यू सेम राहते. म्हणून त्याला आपण म्हणतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्याच्यानंतर आपण बघितलं लो टाइड आणि हाय टाइड. ओके, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट झाला. लो टाइड आणि हाय टाइड म्हणजे काय, पृथ्वी आहे ही, आणि पृथ्वीवरती असं पाणी असं जर आहे समजलं, तर हे जे मून आहे, मून काय करतो, ह्या पृथ्वीच्या पाण्याला स्वतःकडे ओढतो. ज्यावेळेस मून पृथ्वीच्या पाण्याला स्वतःकडे ओढतो त्यावेळेस हे असं पाणी होतंय, आणि इथं आपण म्हणतो हाय टाइड आली, आणि त्याला 90 डिग्री मध्ये इथं पाणी कमी होते, इथं म्हणतो आपण त्याला लो टाइड आली. तर हाय टाइड आणि लो टाइड हे मूनमुळे होतंय, सनमुळे होत नाही, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आपण पुढे बघितलं पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी विषयी मी तुम्हाला सांगितलं दोन फॉर्म्युले आहेत. एक आहे mgh आणि एक आहे -gmm अपॉन r प्लस h. हे सांगितलं मी लो हाईट साठी आहे, हे त्यासाठी आहे स्मॉल व्हॅल्यू ऑफ h. त्याच्यानंतर सांगितलं हे मात्र खरा फॉर्म्युला आहे. याच्यामधून दोन गोष्टी लक्षात येतात. एक ऍट सरफेस h इक्वल टू 0 होते, आणि पोटेन्शियल एनर्जी gmm अपॉन r होते, मायनस राहते, आणि इन्फिनिटीला गेल्याच्या नंतर पोटेन्शियल एनर्जी 0 होते. म्हणजे ह्या फॉर्म्युल्यावरून पोटेन्शियल एनर्जी निगेटिव्ह पण दिसते आणि 0 पण दिसते. तर ह्या फॉर्म्युल्यावरून पोटेन्शियल एनर्जी पॉझिटिव्ह आणि 0 दिसते. आपल्याला दररोजचे प्रॉब्लेम ह्याच्यातूनच सॉल्व्ह करायचे. त्याचं थोडंसं काम आहे एस्केप व्हेलॉसिटी मध्ये, म्हणून हे घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण बघितली एस्केप व्हेलॉसिटी. एस्केप व्हेलॉसिटी विषयी मी काय सांगितलं, जर ही अर्थ असेल किंवा कोणताही एखादं प्लॅनेट असेल, त्याच्यावर जर बॉडी अशी फेकली तर ती वापस येते, फेकली ती वापस येते. परंतु एक स्पीड अशी असते की त्या स्पीडला जर फेकलं तर बॉडी इन्फिनिटीला निघून जाते, आणि त्याच्यानंतरच्या स्पीडला बॉडी बाहेरच निघून जाते, वापस येत नाही. सो एस्केप वेलोसिटी इज द मिनिमम, हे शब्द खूप महत्त्वाचा आहे, मिनिमम स्पीड और मिनिमम वेलोसिटी that should be given to a body on the surface of earth. हे पण शब्द महत्त्वाचा आहे, on the surface of earth, so that it escapes the earth's gravitational pull and does not fall back. It's called escape velocity. जमलं का? जमलं तर जमलं म्हणून सांगा फटाफट. यस, व्हेरी गुड. चलो बाय बाय, नंतर बघूया उद्या. बाय एव्हरीबडी.